नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही म्हणी व त्यांचे अर्थ भाग 3 पाहणार आहोत. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एकमेकाच्या सहकार्याने सर्वांचाच फायदा होत असतो. एक घाव दोन तुकडे, एका झटक्यात वादग्रस्त गोष्टीचा निकाल. एक पाय तळ्यात नि एक पाय मळ्यात, दोन्ही गोष्टीवर अवलंबून राहणारा. एकटा जीव सदाशिव, एकट्या माणसाला कशाचीही चिंता नसते. एका पुताची माय वळणी वाटे जीव जाय, एकटाच पुत्र असूनही सुखी नसणे. एक कोल्हा 17 ठिकाणी व्याला, एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे. एका कानावर पगडी घरी बाईल उघडी, बाहेर बडे जाव पण घरी दारिद्र्य. एका कानाने ऐकावे, दुसऱ्या कानाने सोडून द्यावे. एखादी गोष्ट ऐकावी पण उपयोगाची नसेल तर लगेच सोडून द्यावी. एक पंथ दो काज, एकाच मार्गावरची दोन कामे एकाच खेपेत करणे. ऐत खाऊ गोसावी, टाळ भैरव बैरागी, आळशी लोकाचीही कधी कधी चंगळ असते. जो ऐकून घेत नाही त्याला सांगू नये काही, आपण सांगितलेले ऐकत नाही त्याला सांगण्याचे व्यर्थ श्रम घेऊ नये. एकादशीच्या घरी शिवरात्र, एका दरिद्री माणसाला दुसऱ्या दरिद्री माणसाचा काहीच उपयोग नाही. ओठात एक आणि पोटात एक, बाहेर बोलणे वेगळे आणि मनात वेगळे असणे. ओल्याबरोबर कोरडेही जळते, वाईटाबरोबर कधी कधी चांगल्या माणसाचेही नुकसान होते. ओ म्हणता ठो येईना, अगदीच अक्षर शत्रू. ओठी तेच पोठी, बोलावे तसे वागावे. औषधा वाचून खोकला गेला, पर भारेच विघ्न टळले. औट घटकेचे राज्य, थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य. करावे तसे भरावे, जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावेत. कर नाही त्याला डर नाही, ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही. कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात, शूद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत नाही. कोल्हा काकडीला राजी, जे मिळेल ते पदरात पाडून घेणे. कोळसा कितीही उगाळला तरी काळाच, वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते. कसायला गाय धार्जिणे, भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नमतात. कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच. माणसाचा मूळचा गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही. करीन ती पूर्व, एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे. कुसंतानापेक्षा निसंतान बरे, वाईट पुत्र होण्यापेक्षा पुत्र न झालेले बरे. कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी. सर्वांचे दिवस येतात, तीच ती स्थिती कधीच राहत नाही. काप गेले नि भोके राहिले, वैभव गेले नि त्याच्या खुणा राहिल्या. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात निभावले. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. जी गोष्ट निश्चित घडणार आहे ती काही केले तरी टळणार नाही. काकडीची चोरी, फाशीची शिक्षा. अपराध खूप लहान पण शिक्षा खूप मोठी. कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी. अतिशय थोर माणूस व अतिशय शूद्र माणूस यांची बरोबरी होत नाही. काखेत कळसा आणि गावाला वळसा. भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे. कोंड्याचा मांडा करून खाणे, आपल्याला जे मिळेल त्यात समाधान मानणे. कानामागून आली नि तिखट झाली, मागून येऊन वरचढ होणे. कोरड्याबरोबर ओले जळते, ज्याची काही चूक नाही असा माणूस चूक करणाऱ्याबरोबर निष्कारण गुन्हेगार धरला जातो.
कामापुरता मामा, स्वार्थासाठी एखाद्याने तडजोड करणे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, खऱ्या मैत्रीचा भंग आगंतुक कारणाने होऊ शकत नाही. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी ते वाकडेच, मूर्खाच्या मनावर उपदेशाचा परिणाम होत नाही. कुंपणाने शेत खाल्ल्यावर फिर्याद कोणाकडे न्यावी? ज्याला रक्षण करायला ठेवले अशाच माणसाने विश्वासघात करून चोरी केल्यावर कोणालाच सांगता येत नाही. काट्याचा नायटा करणे, एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे. करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी होईल का? जी गोष्ट लहान असते ती कितीही प्रयत्न केला तरी मोठी होऊ शकत नाही. केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी, अत्यंत गरीब परिस्थिती असणे. काडी चोर तो माडी चोर, क्षुल्लक अपराध केलेल्या माणसाचा एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे. कुडी तशी पुडी, देहाप्रमाणे आहार. करणी कसायची, बोलणी मानभावाची. बोलणे गोड गोड, आचरण मात्र निष्ठुर. कठीण समय येता कोण कामास येतो, आपल्या अडचणीच्या वेळी कोणीही उपयोगी पडत नाही. कधी खावे तुपाशी, कधी राहावे उपाशी. सांसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते. धन्यवाद.